ओके ओके सिंपल आहे तुला फक्त फोन उचलायचा आहे फोन करायचा आणि बोल येस बघ आता बास झालं 2 दिवस झाले आज पण तू सकाळी आली तू क्लिनिकला आलीस तिथेही तू माझ्याशी बोलली नाहीस गोळ्या घेऊन गेलीस पण माझ्याशी बोलली नाहीस परत मी लाईट बिल भरायला गेलो तिकडे पण आलीस तुला लाईट बिल भरायचं पण नव्हतं तरीही तू तिकडे आलीस तरीही बोलली नाहीस आणि आता मी 2 तास झालं मी तिथं बसलोय तू एक शब्दांनी माझ्याशी बोलत नाहीस मला आता त्रास होतोय मला खूप कंटाळा आलाय आपण हे ब्रेकअप वगैरे थांबूया खरं सांगू का मला पण तुझ्याशिवाय करमत नव्हतं मला पण तुझी खूप आठवण येत होती आणि असं वाटत होतं की तुझ्याशी बोलावं पण माझा इगोमध्ये येत होता तुला तर माहिती आहे सगळं मग मला सांगायचं ना मग मला भीती वाटली तुला सांगायची भीती काय वाटायची तुला घाबरले मला काय जर खरं वाटेल असतं तरी बोल पण आता नको म्हणा आता पॅचअप फायनल झालं पॅचअप वा मस्त छान एक सांगू का हे जे काही असं बोरिंग आणि असं डिस्गस्टिंग प्रकरण चाललंय ना तुमचं अशक्त प्रेमी तुमचं एक्झॅक्टली आय गेस लास्ट वीकमध्ये तुम्ही ऑलमोस्ट 5 वेळा ब्रेकअप पॅचअप केला असेल करेक्ट 1 मिनिट 5 वेळा नव्हतं केला 4 वेळा केलं होतं 5व्यांदा फक्त बोललो होतो केलं नव्हतं ब्रेकअप अच्छा ते क्या बात है ऋतू यांना ना ब्रेकअप या शब्दाचा अर्थच नाही कळलेला कारण त्यांना ना प्रेमाचं महत्व माहित नाही एक्सक्यूज मी एक मिनिट तू काय एवढं बोलतोय रे तुला काय माहिती ब्रेकअपचं तुमचं एकदा तरी झालं का ब्रेकअप या विचाराने सुद्धा ऋतू घाबरली कारण ना आम्हाला आमच्या प्रेमाचं महत्व माहिती आहे साल्या एकदा ना असं व्हायला पाहिजे की तुमचं ब्रेकअप झालं आणि हे तुझ्याशी वर्ष बोललीच नाही वर्ष आबोलाच धरून बसली हे बाबा हे असले काय आयडिया देऊ नको खरंच करेल एकदा मग काय तुला अशी वाटते का रे मी कशी तशी वाटते म्हणत नाही तू असं का म्हणला तुला असं वाटतं मी लगेचच त्याचं ऐकून ब्रेकअप करेन का आपण असं ऐकतो ना कधीतरी आणि ऐकून मी आयडिया डोक्यात राहते तू कोणाचं ऐकून काही बावळट कुठे म्हणलो मी तुला असं का म्हणलं बावळट म्हणलो मी एक शब्दांतरी बावळट बोलण्याचा अर्थ तसाच होतो ना नाही मी असं अजिबात बोललो ब्युटी आता या मुद्द्यावर ब्रेकअप करा ब्रेकअप आम्ही फक्त बोलतोय ब्रेकअप नाही करत पुढच्या वेळेला ना ब्रेकअप पॅचअप करताना एकमेकांना शिक्षा द्या काहीतरी त्याशिवाय नाही थांबणारे गावात यार चुंबक फाडू आयडिया आहे ही येस शिक्षा केली पाहिजे म्हणजे आता नेक्स्ट टाइम ब्रेकअप केला नाही ना की मी तुला अशी शिक्षा देणार की सगळ्यांसमोर माझा हात धरून दाखवायचा मग तुला उलटी शिक्षा की म्हणजे मग तू सगळ्यांसमोर मला मिठ्या नाही मारायच्या हा मग तुला अशी शिक्षा की तू सगळ्यांसमोर नाचून दाखवायचं मला नाचता येत नाही बरं म्हणूनच शिक्षा आहे मग तू हे सेल्फी नाही काढायचे हा ठीक आहे ना मग तू अँटीबायोटिक्स घेऊन दाखवायचे एखादी भयंकर शिक्षा सांग रे आभार शिक्षा मी देणार आहे आणि ब्रेकअपसाठी शिक्षा नाही पॅचअपसाठी शिक्षा अशी आहे की पुढच्या वेळी पॅचअपसाठी जो माणूस पहिल्यांदा अप्रोच होईल आणि बोलायला जाईल
त्याने अख्ख्या ग्रुपला पार्टी द्यायची. यार भारी भारी, बेस्ट आयडिया. पार्टी द्यायची. यावेळी सौमित्राची टर्न आहे, कारण सौमित्रा माझ्याशी बोललाय, मी नाही बोलले त्याच्याशी. ब्युटी. Yes, coming. अरे हॅलो. आपण आत्ता बोलू शकतो की शत्रुपक्ष आहे पलीकडे? एक मिनिट. सध्या शत्रुपक्ष दारात रीती पडलाय. काय म्हणजे काय झालं मीतला? आत्ता तर ठीक होता तो. ऐक तू विचारलंस का त्याला काय झालं? मी येऊ का तिकडे? गोळ्या घेतल्यात का त्यांनी? प्लीज हे बघ, आता आहे ना एकदम टिपिकल गर्लफ्रेंड सारखी वागू नकोस. तुझं मन आता कठोर कर. मनाला जरा समजाव की आता तुमचा ब्रेकअप झालाय. ब्रेकअप ओके. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी ही मनरूपी आईस्क्रीम पागळेल ती या विघ्नेशच्या उभेना. हे विघ्नेश? अरे तुझं नाव विघ्नेश ठेवलंय आणि त्यामुळे तुला शिव्या देता येत नाहीत, रिमेंबर? त्यामुळे आता जास्त बोललास ना तर मी तुझ्या घरी येईन आणि तुला फार वितळवून टाकेन. ओके? हे झोपलाय तो. डुलकी लागली आय थिंक त्याला. हा ग, त्याच्या हातात मला मोबाईल दिसतोय. आय थिंक तुलाच फोन करायला त्यांनी फोन हातात घेतला होता. हो, पण तो स्वप्नात बुडालाय पूर्ण. हे तू स्वप्न बघतोय का रे? या मी दिसते का रे त्याला स्वप्नात? असं का? थांबा, त्याच्या डोक्यात स्ट्रॉ टाकतो आणि बघतो तू आहेस का त्याच्या स्वप्नात. हा चालेल. दादा ऐक ना. दादा वहिनींचा फोन आलाय रे. दादा वहिनींनाच बघतोय वाटतं. थांबा. आई शपथ, तू आहेस याच्या स्वप्नात. पण तुझ्यासोबत नाचतोय तो कोण आहे त्याला मी नीट बघितलं नाही. थांबा, परत एकदा बघतो आणि तुला लगेच सांगतो. वाव, चार्मिंग, हँडसम, स्मार्ट. अरे हा तर विघ्नेश आहे. विघ्नेश? अरे किती बकबक करू शकतोस ना तू. फारच मस्त. हा फारच छान. हा आता ना मला पटकन
मला सांग की तिकडे सिच्युएशन योग्य आहे की नाही. हो. ऐक ना प्लीज 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 माझं एक काम कर. मला ना आत्ता मीची खूप आठवण येते आणि त्याच्याशिवाय करमत पण नाहीये. मला ना त्याच्याशी खूप बोलावंसं वाटतंय रे. आणि खरं सांगायचं तर मला पार्टी पण द्यायची नाहीये. टेंशन नको घेऊस का. अरे आपकी हर मनोकामना पूरी करने के लिए मैं हूं ना. थांब आता लगेच तुझं काम करतो. येस येस ऑल द बेस्ट ओके बाय. Hello? मी तुदी मला तुझं काय आवडतं माहितीये. हे जे हरल्यावर सुद्धा तू हसत असतोस ना ते मला फार आवडतं. मी हरलेलो नाहीये, हरलंय तुझं मन. तू मला फोन केलेला आहे, माझ्याकडे प्रूफ आहे, प्रूफ. आणि आता रेकॉर्डिंग होते. मैत्री. अरे तुझा मिस्ड कॉल बघून मग फोन केलाय मी तुला. काय? मी ऐक ना. अरे तुझा फोन चेक कर. हे बघ मी सांगते म्हणून चेक कर. ओके चल चेक कर बरं. हॅलो. नाही नाही काही नाही, ते चुकून लागला असेल. मी झोपलो होतो ना. मी की नाही तुझ्या सबकॉन्शियस मध्ये आले होते. म्हणजे तुला मी स्वप्नातही दिसत होते. जळी काष्टी पाषाणी सगळीकडे मीच से रे. मी तुझ्या आयुष्यात भरून राहिलीये. प्यार में से होता है यार. ऐक ना. झालं ना आता. हो 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 संपलं आता. संपलं ना. मग तूच सांग. हो 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 येस येस संपलं 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 आता. काय यार मी तू साले का म्हणते माझ्याशी. हा खरं सांगू मी मला पण ना यावेळी ब्रेकअपचा खूप कंटाळा आला होता रे. मग म्हणजे मला तुझ्याशिवाय करमत नव्हतं. तुझी खूप आठवण येत होती. आणि जेव्हा मी तुला मगाशी बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं ना काय की मी तुला कच्च पकडावं आणि बरोबर असं करावं. काय मी तू म्हणजे तू पण साडी घातली होतीस ना. काय दिसत होतीस. आहा. खरंच नाही खोटं. ए काय रे. मग काय कसली यार तू. म्हणजे बघ ना आज एवढी तू साडी घालून आली होतीस. भांडली नसतीस तर आपल्याला काय वाटतंय ते करता आलं असतं नाही का. आपण फिरायला गेलो असतो, गप्पा मारल्या असत्या काहीतरी. तसे या
चांडळांना पार्टी द्यायला लागली नसती. माझी कडकी चालू आहे माहिती ना तुला. एक मिनिट, मी आपण कशाला द्यायची पार्टी? म्हणजे आपण ना आपला पॅचअप झालाय हे त्यांना सांगायलाच नको. एक मिनिट, काय काय बोलतेस तू? हे म्हणजे आपला पॅचअप झालाय कोणाला सांगायचं नाही? Oh, shit. मला कसं काय सुचतं यार, हे मी कसली भारी आहे ना मी. म्हणजे असं कसं, म्हणजे लपवून ठेवायचं आणि कुणाला अगं नाही, हे असं कळणार आणि हे भयंकर आहे ग. मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया, लोमड़ी का दूध पी के पला है ये जगीरा. कसले सिनेमा बघतेस? अरे तू चायना गेट पाहिलं नाहीस का? मायनी ना मला 3rd स्टँडर्ड मध्ये असताना दाखवला होता. माझी फेवरेट फिल्म आहे. अच्छा, माईने दाखवला का? मग ठीक आहे, तशीच आहे ती. बर, आपला पॅचअप झालाय हे फक्त आपल्या दोघांना माहिती आहे, बाकी कोणाला माहित नाही. हे पण भारी ना. हॅलो ऐश्वर्या. हॅलो रोकडे, बोल. काही कळलं का रे? जुळलं का रे त्यांचं? अगं नाही ना, मी इकडे बाहेर आलो होतो, ते भोरची ट्रिप मिळाली ना, मग इकडंच आहे. आता रोड साईडला चहा प्यायला म्हणून थांबलो, तुझा फोन आला. मला काही कल्पनाच नाही. मला ना आता एक वेगळीच भीती वाटायला लागली रे रोकडे. मला तर असं वाटतंय काहीच वेळात मला कविता सुचायला लागतील, अशा विरहाच्या, प्रेमभंगाच्या वगैरे. आत्ताच असं गाणी ऐकून गदगदून येतं रे मला. नाही 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 बाय, असं 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 कविता बिविता काही करू नको. ते तुला कविता सुचायच्या आधी मी चुंबकला फोन करतो, उगाच आपले कागद वेस्ट होतील. नाही मी आता ऋतूला फोन केला होता, बिझी लागतोय. अगं मग तेच म्हणलं ना, मी चुंबकला फोन करतो ना, ऋतुजाला नाही करत. रोकडे. हा बर 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 कळलं कळलं मला. दोघांचंही बिझी म्हणजे बरोबर. हा म्हणजे तो एकमेकांशी बोलत असतील. त्यांचं पॅचअप होईल ना रे? म्हणजे हा तो काय म्हणतात, तो अशुभाचा संकेत तर नसेल ना रोकडे? रोकडे उगी 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 माय. ऐश्वर्या हे बघ, शांत हो तू जरा, शांत हो. तुझ्या दुःखाच्या उकळ्या फुटण्याच्या आधी मी तिकडे येतो, मी काय ते निस्तरून टाकतो. हा, तू काहीच टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, ठेवते. हो पिल्लू, म्हणून मला तू खूप आवडतेस. हो, भरपूर आवडतेस तू हा ऐक ना, तुला पण आता ऐश्वर्याचा वगैरे कॉल वेटिंग आहे का? हो ना, मला पण वेटिंग आहे. नाही नाही, मला रोकडेचं वेटिंग आहे. जरा जरा घेऊया का? एकच मिनटं घेऊया का फोन? पॅचअपची वगैरे बातमी असावी. एक मिनिट. सॉरी. हा रोकडे बोल. अरे तू फोन उचललास म्हणजे रोकडेचा फोन आला आणि तू उचललास, असं कसं झालं रे? झाला का तुमचा रोमॅन्टिक टॉक? संपला रे बाबा. अरे त्या ऋतूला ऐश्वर्याचा मिस्ड कॉल होता, तिला वाटलं जरा बोलावं, काय पॅचअपची वगैरे बातमी असेल का काय. अरे यार तुम्ही पण ना, त्या ऐश्वर्याचे फोन घेत नाही 2-2 तास. तुमचा बिझी लागता म्हणून मला फोन केला तिने आता. आता तर काय म्हणली, कविता करते, रडायला लागली म्हणे ती आता. अरे काय यार, पण हे कधी होणार यांचं पुनर्मिलन यार? कशाचं पुनर्मिलन? बोरवेलचं? पण त्याचा काय संबंध? ते पुनर्भरण रोकडे, पुनर्मिलन, पॅचअप. हा पॅचअप ना, काय माहिती यार. चल ठेव आता. आदिल, मला ना असं कसंच होतंय रे आदिल. मन मोकळं करावंसं वाटतंय रे तुझ्या पुढे मला. आदिल बोल ना रे काहीतरी तू. भोंगा कुठे तुझा आदिल? मला सांग, काही खबर मिळाली तुला? नाही अजून? नको असं मुसमुसू नकोस, इथे मला रडू रडू होतंय. काही कळलं तुला तर मला कळव मात्र. काहीतरी खाऊन घे आणि इडली वगैरे हलकं फुलकं. ठेवते मी फोन, कळव मला. अच्छा. अरे
अजूनही पॅचअप नाही झालं. ग यु नो आय फील सो इन्सिक्युअर. असं काही झालं की तू काय इन्सिक्युअर होतीस बेबी? म्हणजे असं काही झालं ना की मला वाटतं की आपलं पण असं काहीतरी होईल म्हणून. आपलं कसं असं होईल पिल्ला? आपलं प्रेम त्यांच्यासारखं असं बालिश नाहीये बावळट. ओके कुची कुची चाव म्याव. लव यू सोनपापडी. लव यू टू. अरे शौनक पाणी व्हायला येते खाली टाकी भरली बंद कर कॉक. कॉक कॉक कॉकच बंद करायला आलोय. केलाय कॉक बंद. ठीक आहे, पॅचअप तर झालं. यस मेड